नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज पाहू शकता आपल्या दोडका पिकाची लागवड आपण करून आज 15 दिवस कंप्लीट झालेले. तर दोडका पिकात सध्या सुरुवातीला तुम्हाला जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे नागाळीचा, आणि त्याच्यानंतर काय होतं, जे शेंड्यावर रसशक किड्यामुळं जो आपण मोजॅक व्हायरससारखा परिणाम होतो, तो मोजॅक व्हायरस जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होती. याला तुम्ही सर्वप्रथम काय करायचं, एक जमिनीतून मायक्रोन्यूट्रिएंट आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जी जी फवारणी घेणार आहात त्या फवारणीमध्ये इमिडा किंवा ॲक्ट्रा हे घ्यायचं. यांनी काय होतं, ज्या तुमच्या रसशक किडीवर परिणाम वाढलेला आहे त्याचं कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळं काय होतं, जो शेंडा आहे तुमचा झाडाचा जो शेंडा असतो त्या शेंड्यावर याचा प्रादुर्भाव वाढल्याने काय परिणाम असा होतो की तुमच्या झाडाची विकास चांगला होत नाही व वाढ एकदम चांगली होत नाही. यामुळं तुमची जी पिकं आहे तुमचं ते खराब होतं व तुमचा खर्च जास्त प्रमाणात होतो. तुम्ही सर्वप्रथम 10 ते 15 दिवसानंतर लागवडीच्या एक इमिडा त्यानंतर ॲक्ट्रा अशी तुम्ही फवारणी घ्या आणि नागाळीसाठी तुम्ही ॲबॅसिन वापरा किंवा एक आलिकाचा एक स्प्रे घ्या. तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल. धन्यवाद मित्रांनो.